नमस्कार. शब्दफुले या आपल्या मराठी पॉडकास्टच्या 24व्या भागात मी सुजाता आपलं मनपूर्वक स्वागत करते. शब्दफुले अर्थात दर्जेदार कथा, कविता, लेख, उत्तम साहित्य वाटण्याचा प्रयत्न, प्रेरणादायी सकारात्मक विचार मांडण्याचा प्रयत्न. मंडळी, आज आहे 8 मार्च म्हणजे इंटरनॅशनल वुमन्स डे आणि वुमन्स डे निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी वुमन्स डे. रवींद्रनाथ टागोरांची कथा मालिका आपण सुरू केली आहे जानेवारी महिन्यापासून. त्यानुसार प्रत्येक महिन्याला आपण त्यांची एक कथा ऐकतो. या संपूर्ण कथा मालिकेचा अनुवाद केला आहे वृषाली गुडे यांनी. मित्रांनो, मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की शब्दफुलेचे 23 एपिसोड पूर्ण झाले आहेत आणि हा 24वा एपिसोड आहे आणि 11,000 लोकांनी शब्दफुलेचे भाग ऐकले आहेत. त्यासाठी सर्व रसिक श्रोत्यांचं खूप मनापासून आभार. मंडळी, खूप छान प्रतिसाद मिळतोय, कमेंट्स मिळत आहेत. त्यापैकी एक संदेश मी तुम्हाला ऐकवणार आहे जो पाठवला आहे श्रीयुत दत्ता जोशी यांनी. दत्ता जोशी हे अंबरनाथला राहतात. हेल्थ सेंटरमध्ये ते सिनियर फार्मसी ऑफिसर आहेत. रवींद्रनाथ टागोरांचे ते निस्सीम भक्त आहेत. तर त्यांनी पाठवलेला संदेश आज मी वाचून दाखवते. सुजाता मॅडम, शब्दफुले मराठी पॉडकास्ट ऐकणं हा एक प्रत्यंकारी अनुभव असतो जो थेट काळजाला जाऊन भिडतो. गुरुदेव म्हणजे साक्षात सरस्वतीला पडलेलं एक स्वप्न आणि त्यात वृषाली ताईंनी भाषांतरित केलेल्या कथा तुमच्या आवाजात ऐकणं हा एक सुंदर संगम. उत्कट आणि भावपूर्ण स्वरात अभिवाचन ऐकणं हा एक अद्भुत आणि अविस्मरणीय अनुभव असतो. दत्ता जोशी. हा अभिप्राय, हा संदेश वाचून मला खरंच खूप खूप भावुक व्हायला झालंय. जोशी सर, खूप सुंदर मेसेज पाठवलाय तुम्ही. खास करून तुम्ही गुरुदेवांच्या साहित्याचा अभ्यास करता. ह्या प्रतिक्रिया आणि असे अभिप्राय माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तुमच्या आणि रसिक श्रोत्यांच्या शुभेच्छा अशाच पाठीशी राहोत हीच प्रार्थना. तर मंडळी, आज आहे वुमन्स डे आणि आजच्या दिवशी आपण नायिका प्रधान कथा नाही ऐकली तर काय ऐकलं? रवींद्रनाथ टागोरांच्या कथा या स्त्री सदृश असत आणि त्यामुळे त्यांची एक नायिका प्रधान कथा आज मी ऐकवणार आहे जिचं नाव आहे मृणालचं पत्र. खरं तर अनुवादाप्रमाणे या कथेचं मूळ नाव आहे पत्नीचं पत्र. पण ही कथा पूर्ण वाचून झाल्यावर मला असं वाटलं की या कथेची नायिका ही केवळ एक पत्नी नाहीये, तिचं स्वतंत्र असं एक अस्तित्व आहे आणि म्हणून मला या कथेसाठी मृणालचं पत्र हे नाव जास्त योग्य वाटतं. या कथेची नायिका मृणाल ही एक बुद्धिमान आणि स्वतंत्र विचार वृत्ती बाळगणारी स्त्री आहे. तिने आपल्या नवऱ्याला लिहिलेलं प्रथम आणि अंतिम पत्र आपण या कथेत ऐकणार आहोत. तर ऐकूयात टागोरांच्या कथा मालिकेतील तिसरी कथा, मृणालचं पत्र. प्रिय पतिदेव श्री चरण कमलेश विशेष, आपल्या लग्नाला आज 15 वर्ष झाली तरी मी तुम्हाला कधीही पत्र लिहिलं नाही. माझं हे तुमच्यासाठी प्रथम पत्र. मी इथे जगन्नाथपुरीला तीर्थयात्रा करत आहे आणि तुम्ही कलकत्त्यातील ऑफिसमध्ये काम करताय. कारण तुम्ही कलकत्त्याला शंखातील कालवासारखे चिकटून आहात म्हणून तुम्ही ऑफिसमध्ये सुट्टी टाकली नाहीत. पण परमेश्वराने माझ्या सुट्टीच्या अर्जाची दखल जरूर घेतली आणि म्हणून मी आता समुद्र किनाऱ्यावर उभी असताना मला जाणवतंय की तुमच्या घराबाहेरही एक सुंदर जग आहे आणि माझंही या सुंदर जगाशी एक नातं आहे. मला आजही आठवतंय, मी अवघी 12 वर्षाची होते तेव्हा तुमचे मामा आणि तुमचे मित्र मला बघायला कलकत्त्याहून लांब असलेल्या गावात आधी 22 किलोमीटर टांग्यातून प्रवास करून आणि मग 3 मैल पालखीतून बसून माझ्या घरी आले होते. हा सगळा खटाटोप तुमच्या आईच्या हट्टापायी. कारण घरची मोठी सून रूपानं डावी होती आणि तुमच्या आईची इच्छा होती की
मधली सून तरी अप्सराच हवी. नाहीतरी बंगालमध्ये उदरशूळ, पित्त, कावीळ आणि नवरी शोधावी लागत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपोआप येऊन चिकटतात. ह्या वधू परीक्षेत मी उत्तीर्ण व्हावं यासाठी माझ्या घरातून आणि समाजाकडून असलेल्या दडपणाने माझी छातीच दडपून गेली होती. आणि मग मला सनईच्या करुण सुरांच्या साक्षीनं तुमच्या घरात आणलं गेलं. सर्वांचं हेच मत होतं की मधली सून खरंच सौंदर्यवती आहे. माझ्या रूपाला एवढं महत्त्व का दिलं गेलं हेच मला समजत नाही. खरं तर मी विधात्याने निर्माण केलेली एक साधी रचनाच तर होते. मी थोडी ना गंगेच्या तीरी बनवलेली त्रिपुंडी ब्राह्मण रचित कोणी पवित्र वस्तू होते. तसंही संसाराच्या रहाटगाड्यात तुम्हा लोकांना माझ्या सर्व गुणांचा सहज विसर पडला. तुम्हा लोकांचं शोभेच्या बाहुलीवरचं मन उडालं होतं आणि माझ्यातील बुद्धीची जाणीव तुम्हाला पदोपदी होतच होती, जी सतत तुम्हाला टोचत होती. बायकांना आणि खास करून सुनेला बुद्धी असणं ही सासूबाईंच्या दृष्टीनं एक ब्यादच नाही का? पण मी तरी काय करू? जर तुम्ही नेमून दिलेल्या मापदंडापेक्षा परमेश्वराने मला जास्त बुद्धी दिली तर यात माझी चूक काय होती? ही अधिक असलेली बुद्धी मी परत नेऊ तरी कुठे आणि देऊ तरी कोणाला? माझं कविमान तुम्हा लोकांना कधी समजलं नाही. गेली 15 वर्ष तुमच्या घरात माझी ओळख फक्त सुनबाई अशीच आहे. माझी आणखी कोणती वेगळी ओळख तुम्हाला माहीतच नव्हती. आज हे पत्र लिहिताना जेव्हा मी तुमच्या घरातलं माझं जीवन आठवते तेव्हा मला पहिल्या आठवतात त्या मुक्या गाई आणि त्यांची वासरं. ती मुकी जनावरं मला माझ्या गावाची आठवण करून द्यायची. त्यांनाही माझ्यासारखंच अंगणातील कोपऱ्यात बांधून ठेवलेलं होतं. फिरायला फक्त अंगणच, त्या पलीकडे वावरायची मुभा त्यांनाही नव्हती. त्यांच्यासाठी माझं मन भरून यायचं. शेवटी मी एक निसर्ग कन्याच होते ना. पशूंनाही जीव असतो हे तुमच्या गावी देखील नव्हतं. पण माझं पशुप्रेम पाहून तुम्हाला माझ्या गोत्राचीही शंका वाटली होती. मला आठवतंय, माझी एकुलती एक कन्या ह्या जगात आली आणि लगेच गेली. स्वतः जाताना तिने पदर पकडून मला नेण्याचा प्रयत्नही केला होता. पण मला विधात्यानं नाही जाऊ दिलं तिच्याबरोबर. ती जिवंत असती तर कदाचित तिनं मला जगातल्या सुंदर अनुभवांचा आनंद दिला असता. मी मधल्या सुनेऐवजी केवळ आई झाले असते आणि तुमच्या संसारात सहज रमले असते. मला आई पण तर मिळालं, पण मातृत्व नाही. मला आजही आठवतंय, त्या इंग्रजी डॉक्टरांनी माझ्या बाळंतपणाच्या खोलीवर सडकून टीका केली होती. एवढी ती काळोखी आणि अस्वच्छ होती. त्यांना कदाचित वाटलं असेल त्यांच्या बोलण्याचा तुमच्या मनावर काहीतरी परिणाम होईल आणि माझं बाळंतपण चांगल्या जागी होईल. पण त्यांना माहीत नव्हतं ना की तुम्हा लोकांना मुलींच्या आयुष्याबद्दल काही कळवळाच नव्हता. बाळंतपणाच्या वेण्या सहन करताना मृत्यू डोक्यावर नाचत होता. तरीही मी घाबरले नाही, कारण तुम्ही तर मला नेहमीच अपमानित करत आला होता. अपमान हा राखेसारखा असतो. त्याचा दाह समोरच्याला जाणवत नाही, पण ज्या व्यक्तीचा अनादर होतो ना, ती व्यक्ती मात्र अपमानाच्या अग्नीत जळतच राहते. मीही पुन्हा मधल्या सुनेच्या भूमिकेत प्रवेश केला. कदाचित मी आयुष्यभर हेच प्राक्तन घेऊन वावरले असते जर माझ्या आयुष्यात बिंदू आली नसती. बिंदू माझ्यासाठी असं पिंपळाचं बीज बनली ज्यानं माझ्या आयुष्यात ह्या दगडाच्या इमारतीत एक पालवी निर्माण केली. तिच्यामुळेच आज मी हे पत्र लिहित आहे. तुम्हाला तर आठवत असेल ना, बिंदू कशी आली होती आपल्या घरी?
विधवा आईच्या जाण्यानंतर निराधार झालेल्या बिंदूला तिचे चुलते उठता बसता मार आणि शिव्या देत होते. ती आपल्या ताईकडे रक्षणासाठी आली होती, आपल्या घरी आसऱ्यासाठी आली होती. अशी असहाय्य बिंदू तुम्हा लोकांना मात्र खायला काळ आणि भुईला भार वाटायची. ताई असूनही जाऊबाई सतत हेच दाखवायचा प्रयत्न करायच्या की बिंदू नामक अति स्वस्त मोलकरीण या घरात आल्याने तुम्हा लोकांच्या संपत्तीमध्ये वाढच होणार आहे. पण माझं मन मात्र या अन्यायाने आणि माझ्यातील माणुसकीला धरून असलेल्या लाजेमुळे अगदी विफल व्हायचं. बावरलेली बिंदू सुरुवातीला मला खूपच घाबरून असायची, कारण तिला तिच्या माणसांनी नेहमीच परकेपणाची जाणीव करून दिली होती. माझी सहानुभूती आणि प्रेमामुळे बिंदू मनानं माझ्या जवळ आली होती. ज्या माझ्या रूपाचं महत्व मला नव्हतं तेच तिला सजवायला आवडायचं. कधी ती मला माझ्या मुलीच्या मायेनं सजवायची, तर कधी आईच्या मायेनं माझा आंबाडा वेणी घालायची. मी जर कधी चुकून वेणीफणी केली तर लटक्या रागानं रुसायची. न जाणं बिंदूला माझ्यात काय दिसायचं, पण तुम्हाला मात्र आम्हा मायलेकीची माया रुचत नव्हती. मी बिंदूला माझ्या हात खर्चातून काही विकत घेतले तरी तुम्हाला ते आवडलं नव्हतं. त्याचं कारण मला अजूनही उमगत नाही. त्यानंतर तुम्ही माझा हात खर्च बंद केलात. तुम्हाला वाटलं की माझी तगमग होईल, मी बिंदूला दूर करेन, पण असं काहीच झालं नाही. अशी ही बिंदू 14 वर्षाची घोडनवरी झाली होती, कारण बंगाली वधूला हवी असणारी तनाची सुंदरता तिच्यात नव्हती. पण अनाथ बिंदूचं असं कोण होतं जे होणाऱ्या वराचं घर संपत्तीने भरून कुरूप बिंदूला स्वीकारायला मोहित करेल? मग अशा अनाथ लाचार बिंदूच्या लग्नासाठी कोण उठाठेव करणार? पण तुम्हाला तर तिला घरातून बाहेर काढायचं होतं. तुम्हा सगळ्यांना ती ब्याद वाटायची, म्हणून तुम्ही लोकांनी तिच्या लग्नासाठी जंग पछाडले. शेवटी मात्र लग्न जुळवणाऱ्या पंडिताची मदत घेऊन तिचं लग्न कसं तरी जुळवलंतच. मला तिच्यासाठी असं घर पाहिजे होतं जिथे ती आश्रिता नसून त्या घराची स्वामिनी असेल. पण बिंदू मात्र खुश नव्हती. ती माझ्याकडे रडत आली आणि मला म्हणाली, ताई 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 मला दूर नको ग लोटू, मी इकडेच ठीक आहे ग, माझं लग्न नको करू. मी तिला समजावलं, बिंदू घाबरू नकोस, तुझा नवरा चांगला असेल. तेव्हा तिने रडत विचारलं, माझ्यात असं काय आहे जो मला चांगला नवरा मिळेल? या प्रश्नाचं कोणतंच उत्तर माझ्याकडे नव्हतं. आणि आश्चर्य म्हणजे तिला बघायला वराकडून कोणीच आलं नव्हतं. थेट लग्नाचा मुहूर्त ठरवला गेला. मी खूप विरोध केला होता, पण हे लग्न मी नाही थांबवू शकले. माझ्याकडे असं कोणतंच अस्त्र नव्हतं ज्याने माझ्या विरोधाला बळ मिळेल. शेवटचा प्रयत्न म्हणून बिंदूने स्वतःच्या ताईला सांगितलं, ताई ताई माझं लग्न करू नका, मला इकडेच राहू द्या. पण तुम्ही लोकांनी तिचा तोही प्रयत्न हाणून पाडलात आणि लग्नाचा खर्च नको म्हणून मुलाकडच्या गावाला तिचं लग्न लावलं. बिंदू लग्न करून गेली. पण लग्न लागून गेल्यावर 5व्या दिवशीच अडगळीच्या खोलीतच थरथरलेली प्रचंड घाबरलेली बिंदू दिसली मला. आणि तिने जे सांगितलं ते माझ्यासाठी अविश्वसनीय आणि दुःखकारकच होतं. तिचा नवरा चक्क वेडा होता आणि त्या मुलासारख्याच अर्धवट वेड्या असणाऱ्या तिच्या सासूचं असं मत होतं की मुलगा वेडा असला तरी तो पुरुष आहे आणि म्हणून त्याचं लग्न व्हायला पाहिजे. त्याने दुसऱ्या दिवशीच बिंदूवरती आपला उन्माद दाखवला. तरीही सासूने 3ऱ्या दिवशी दोघांना एकत्र राहण्याची सक्ती केली. ह्या सगळ्या प्रकाराने घाबरलेली बिंदू नवरा झोपल्यावर पळून आपल्याकडे आली होती. पण आपल्या घरी तर तांडव सुरू झालं. माझ्या आणि बिंदूच्या विरुद्ध तुम्ही सगळ्यांनी एकजूट केलीत, तरीही मी ठामपणे विरोध केला. फसवून वेड्याशी केलेलं लग्न हे लग्न नव्हेच मुळी. बिंदू आपल्याकडेच राहील. तरी तुम्ही लोकांनी मला कायद्याची भीती घातलीत. पण मी तुम्हा लोकांच्या विरोधाला न जुमानता ठामपणे म्हणाले, गरज पडली तर मी माझे दागिने विकून वकिलाकडे जाईन,
जर मला कोर्टात उभं राहावं लागलं तरी मी राहीन, पण बिंदूला परत नाही पाठवणार. तुम्हा सगळ्यांनाही बिंदू नकोच होती. त्यात तिच्या दिरानं घरात येऊन आकांड तांडव केला, पोलिसांची धमकी दिली. तरीही मी माघार घेतली नाही. तर तुम्ही लोकांनी मला खेचत खेचत माझघरात नेलं. माझ्यावर माया करणाऱ्या बिंदूला माझ्यावरचा हा हल्ला सहन नाही झाला. माझं आयुष्य संकटात पडू नये म्हणून ती स्वतःहून दिराबरोबर निघून गेली. मोठ्या जावेनेही महान पतिव्रता स्त्रियांची उदाहरणं देऊन बिंदूनं आहे ते प्राक्तन सहन करावं असं म्हणून स्वतःची जबाबदारी झटकली होती. पण मी कशी गप्प राहणार होते? मीही ठरवलं होतं की जीवात जीव असेपर्यंत बिंदूला दूर करायचं नाही, आणि ती संधी मला लवकरच मिळाली. पाहुण्या म्हणून घरी आलेल्या काकी बरोबर सोबत म्हणून पुरी यात्रेला जायचं असं तुम्हाला सांगितलं, आणि ते ऐकून माझ्यात अचानक आध्यात्मिक रुची निर्माण झाली आहे या विचाराने तुम्ही प्रसन्न झालात. मला लगेच परवानगी मिळाली. माझा लहान भाऊ त्या दिवसात कलकत्त्याला शिकायला होता. मला बुधवारी निघायचं होतं. मी माझ्या भावाला शरदला सांगितलं की तू काही करून बुधवारी बिंदूला घेऊन ट्रेनमध्ये चढ. त्यानेही ह्या बेताला मंजुरी दिली. मी पुरीला जाऊन विचार करणार होते की पुढे बिंदूचं काय करायचं. मी स्वतः बिंदूला आणायला गेले असते तर त्या लोकांनी मला बिंदूला भेटूही दिलं नसतं. म्हणून मी शरदकडे बिंदूसाठी निरोपाची चिठ्ठी दिली. पण रविवारी संध्याकाळी शरद परत आला, तो एकदम उदास होऊन. त्याने जे मला सांगितलं त्याने माझ्या काळजाचा थरकाप उडाला होता. सासरी होणारा त्रास सहन न झाल्यामुळे बिंदू परत आपल्या माहेरी चुलत भावांकडे गेली होती. पण त्यांनीही तिला परत सासरी नरकातच आणून सोडलं होतं. आणि काहीच उपाय उरला नसल्यामुळे तिने हताश होऊन स्वतःला पेटवून आत्महत्या केली होती. सुटली ती. पण तिच्या जाण्याने मात्र कुणाला काहीच वाईट नाही वाटलं. आजकाल पेटून मरण्याची फॅशन आहे असं लोकांचं तिच्याबद्दल मत झालं. बिचारीने मरताना तरी लोकांच्या मनोरंजनासाठी काहीतरी नाविन्य दाखवायला हवं होतं का? सगळं माहीत असूनही बिंदूची मदत कोणालाच का करावीशी वाटली नाही? बिचारी बिंदू आयुष्याची लढाई हरली, पण मृत्यूने ती मुक्त झाली. ती नाही आली पुरीला, पण मी आले इकडे. कारण मी नाही राहू शकत अशा लोकांबरोबर ज्यांच्यासाठी लोकलज्जा एका अश्राप जीवापेक्षा मोठी आहे. मला लाज वाटते ह्या घराची, ज्यांना स्वतःच्या विचारसरणीत दुसऱ्याचं अस्तित्व मान्य नाही. मला तुमचं घर घर वाटत नाही, तर बळीची वेदी वाटते, जिकडे कधी स्वतंत्र विचार तर कधी जिवंत माणसं बळी जातात. घाबरू नका, मी मरणार नाही, पण परतही नाही येणार. मधली सून म्हणून अस्तित्वहीन जगण्यापेक्षा मला माणूस म्हणून मुक्तपणे जगायचं आहे. जसं मीरा जगली होती, कोणत्याही पाठबळाशिवाय, कोणत्याही घराच्या आधाराशिवाय. मीरेने तरी कुठे जीव दिला होता, तरीही ती मुक्त झाली. तिने आपल्या एका कवितेत म्हटलंच आहे ना, बापाला सोडलं, आईला सोडलं, जे जे होतं ते सगळं तोडलं, पण प्रभू तुझं प्रेम नाही सोडू शकत. आता जे होईल ते होईल. हेच स्वातंत्र्य मलाही हवंय. तुमच्या नि समाजाच्या बेडीतून मुक्त झालेली मृणाल. समाप्त. मित्रांनो, कशी वाटली कथा? मृणालला त्या काळात तिच्यावर असलेली बंधनं जाणवायला बिंदू तिच्या आयुष्यात यावी लागली. तिचा मृत्यू मृणालला जीवनाचं मोल समजावून गेला. त्या काळी पुरुषप्रधान किंवा पितृसत्ताक समाजात स्त्री ही माणूस आहे हेच विसरले गेले होते सगळे. पण आजही अशा अनेक बिंदू समाजात आहेत, ज्यांना रूपामुळे, भौतिक कमतरतेमुळे
आयुष्य जगणं अगदी कठीण होतं, पण आपल्या अंतरात असलेल्या संवेदनशील मृणालला आपण जगवूया, जागृत ठेवूया. मंडळी, मी तुम्हाला नेहमी आवाहन करते की तुम्हाला आवडलेलं कोणतंही साहित्य, स्वलिखित, अनुवादित कोणतंही साहित्य मला पाठवा. मी शब्दफुले मराठी पॉडकास्टवर तुमच्या नावासहित ऐकवेन. shobdafule@gmail.com ह्या ईमेल ID वर SHABDAPHULE@gmail.com ह्या ईमेलवर शो नोट्समध्ये हा ईमेल ID मी दिला आहे. त्याचप्रकारे तुम्हाला कोणते मुद्दे शब्दफुले पॉडकास्टवर ऐकायचे असतील, टॉपिक्स हवे असतील, कोणत्या नवीन संकल्पना सुचवायच्या असतील तर तुम्ही नक्की कळवा. शब्दफुले इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर कमेंट करा. मी तुम्हाला नक्की संपर्क करेन. माझ्या आवाजातील कथा तुम्हाला आवडत असतील तर शब्दफुले पॉडकास्ट फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. ॲपल पॉडकास्ट आणि इतर पॉडकास्टच्या चॅनलवर रेटिंग्स द्या. शब्दफुले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि हो, अभिप्राय द्यायला विसरू नका. तर मित्रांनो, या सकारात्मक विचारावर मी सुजाता तुमचा आत्तापुरता निरोप घेते. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.